12th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू होतं सॉल्युशन्स. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये स्टडी केलं होतं फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सॉल्युबिलिटी, त्याच्यामध्ये नेचर ऑफ सॉल्यूट अँड सॉल्वंट, देन टेम्परेचर अँड प्रेशर, हे 3 फॅक्टर्स आपण बघितले होते. त्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो आता आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन्स ऑफ लिक्विड्स इन लिक्विड. कन्सिडर अ बायनरी सॉल्युशन ऑफ 2 व्होलाटाईल लिक्विड्स ए अँड 2. काय कन्सिडर करायला सांगितलं बघा, बायनरी सॉल्युशन म्हणजे याच्यामध्ये 2 लिक्विड्स आहेत किंवा 2 जे बायनरी सॉल्युशन्स आहेत ऑफ 2 व्होलाटाईल लिक्विड्स. कशाचं ते व्होलाटाईल लिक्विड्स आहेत ए अँड बी. वेन द सॉल्युशन इज प्लेस्ड इन अ क्लोज्ड कंटेनर. आता ते सॉल्युशन कशामध्ये प्लेस केलं तर एका क्लोज्ड कंटेनरमध्ये ठेवलं, म्हणजे वरून त्याला लीड आहे, वरती त्याला झाकण आहे, वरून लीड आहे, अशा क्लोज्ड कंटेनरमध्ये ते व्होलाटाईल लिक्विड्स ठेवलेत. बोथ द लिक्विड वेपरायझेस. आता तुम्हाला व्होलाटाईल लिक्विड म्हणजे माहिती आहे, व्होलाटाईल म्हणजे काय असतं, जे इझिली इव्हॅपरेट होतात, म्हणजे जे आता इव्हॅपरेशन किंवा बॉइलिंग पॉईंट पण तुम्हाला माहिती असेल केव्हा ते इव्हॅपरेट होतं, तर जेव्हा तुमचं वेपर प्रेशर इन लिक्विड बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इतकं होतं, तेव्हा ते काय होतं, वेपराईज व्हायला चालू होतं किंवा त्याच्यामध्ये त्याचा बॉइलिंग पॉईंट येतो. ते लिक्विड स्टेट सोडून गॅशियस स्टेटमध्ये जातं जेव्हा वेपर प्रेशर इन लिक्विड बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. मग हे जे व्होलाटाईल लिक्विड्स आहेत, व्होलाटाईल लिक्विड्स का म्हणतात, तर त्याचं जे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असतं, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इतकं जे वेपर प्रेशर असतं ते खूप कमी असतं. त्यामुळे लगेच काय होतं, जरा जरी त्याला टेम्परेचर मिळालं तरी ते काय होतं, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इतकं होतं आणि इझिली इव्हॅपरेट होतं किंवा इव्हॅपरेशन त्याच्यामध्ये फास्ट होतं. किंवा तुम्ही रूम टेम्परेचर जरी व्होलाटाईल सबस्टन्स ठेवले, आता पेट्रोल, अल्कोहोल वगैरे बघितलं असेल, सॅनिटायझर आता जास्त करून वापरता, त्यामुळे माहीत असेल की जरी तुम्ही हाताला लावलं तर लगेच ते काय होतं, लगेच ड्राय होतं, कारण त्याच्यामध्ये जे अल्कोहोल आहे ते अल्कोहोल काय होतं, व्होलाटाईल सबस्टन्स आहे, व्होलाटाईल असल्यामुळे ते काय होतं, इझिली इव्हॅपरेट होतं. म्हणून हे कशामध्ये ठेवलं तर क्लोज्ड कंटेनरमध्ये ठेवलंय. बोथ द लिक्विड्स इव्हॅपरेट, पण जरी कंटेनरमध्ये ठेवलं तरी त्याचं काय होतं, इव्हॅपरेशन होतं. इव्हेंच्युअली अन इक्विलिब्रियम इज एस्टॅब्लिश्ड बिटवीन द वेपर अँड द लिक्विड फेज. मग इक्विलिब्रियम फेज आपली कोणती येणार आहे, केमिकल इक्विलिब्रियममध्ये पण आपण बघितलं होतं. तर खाली लिक्विड आहे, वरती त्याच्यातून काय पडतात, व्हेपराईज होते, व्हेपर बाहेर पडतायत, म्हणजे सॉलिड आणि लिक्विड आणि गॅस हे दोन्ही इक्विलिब्रियममध्ये आहेत. त्यालाच काय म्हणतो आपण, लिक्विड आणि व्हेपर फेज काय आहेत, इक्विलिब्रियममध्ये आहेत. मग दोन्हीमध्ये काय होते, इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होते. बोथ द कॉम्पोनंट्स आर प्रेझेंट इन द व्हेपर फेज. आता जे दोन्ही कॉम्पोनंट्स आहेत ते कशामध्ये आहेत, प्रेझेंट तर व्हेपर फेजमध्ये आहेत. द पार्शल प्रेशर ऑफ द कॉम्पोनंट्स आर रिलेटेड टू देअर मोल फ्रॅक्शन्स इन द सॉल्युशन. मग आता जर ते व्हेपर फेजमध्ये असतील, म्हणजे जे तुमचं व्हेपराईज होणार आहे दोन्ही पण सॉल्युशन, जे आपण व्होलाटाईल कॉम्पोनंट्स घेतलेत ए आणि बी, दोन्ही पण व्हेपराईज झाले, तर त्याचं पार्शल व्हेपर प्रेशर ऑफ कॉम्पोनंट आर रिलेटेड टू देअर मोल फ्रॅक्शन्स इन सॉल्युशन. ते व्हेपर प्रेशर कशाला रिलेटेड असतं, तर मोल फ्रॅक्शन, एक्सनं डिनोट करतात. मोल फ्रॅक्शन सॉल्युशनमधलं मोल फ्रॅक्शन असतं त्याला ते काय असतं, तर रिलेटेड असतं. द रिलेशनशिप इज गिव्हन बाय राउल्स लॉ. ते रिलेशन कशाने दिलं जातं, तर राउल्स लॉ. हा लॉ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यावर आता हे वेपर प्रेशर कसं इफेक्ट करतं हे ह्या लॉवर डिपेंड आहे. मग बघा आता राउल्स लॉ काय, पार्शल प्रेशर ऑफ द कॉम्पोनंट, त्या प्रेशरचं जे पार्शल प्रेशर असतं रिलेटेड टू देअर मोल फ्रॅक्शन्स इन सॉल्युशन. मोल फ्रॅक्शनच्या सॉल्युशनमधले जे मोल फ्रॅक्शन्स आहेत त्याला काय असतं, ते रिलेटेड असतं. मग ते आता बघूया आपण राउल्स लॉ काय आहे, मग तुमच्या लक्षात येईल ते कसं एकमेकांना रिलेटेड असतं ते. राउल्स लॉ, आता याच्यावर पण असाच क्वेश्चन विचारतात, स्टेट अँड एक्सप्लेन राउल्स लॉ. त्याचं एक्सप्रेशन डिरिव्हेशन पण आहे, याच्यावर असतो क्वेश्चन राउल्स लॉ. एकतर तुम्हाला स्टेटमेंट तर विचारतात, 1 मार्कसाठी वगैरे स्टेटमेंट असतं त्याचं. बघा मग काय तो राउल्स लॉ. इट स्टेट्स दॅट द पार्शल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल कॉम्पोनंट ऑफ अ सॉल्युशन. कॉम्पोनंट कसला पाहिजे, व्होलाटाईल पाहिजे. व्होलाटाईलसाठीच हा ॲप्लिकेबल आहे लॉ, राउल्स लॉ. It states that the partial vapor pressure of any volatile component of a solution is equal to the vapor pressure of pure component. Vapor pressure of pure component multiplied by its mole fraction of the solution. म्हणजे जे पार्शल वेपर प्रेशर असतं एनी व्होलाटाईल कॉम्पोनंटचं ते इक्वल टू काय असतं, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन. प्युअर कॉम्पोनंटला मोल फ्रॅक्शन मल्टिप्लाय करायचं, ते पार्शल प्रेशर निघतं. हा राउल्स लॉ सांगतो. म्हणजे it states that the partial vapor pressure of any volatile component of a solution is equal to the vapor pressure of pure component multiplied by mole fraction of the solution. Suppose that, आता पुढं बघा,
Suppose that for a binary solution, two volatile components A1 and A2, दोन volatile component कोणते आहेत A1 आणि A2, P1 and P2 are their partial vapor pressures, P1 and P2 partial vapor pressure, A1 and A2 काय आहेत two volatile components आहेत, X1 and X2 are their mole fractions in the solution, X1 and X2 mole fractions आहेत. Then according to Raoult's law, तर Raoult's law काय सांगितलं, partial vapor pressure of any volatile component in a solution is equal to the vapor pressure of pure component multiplied by mole fraction. मग आता P10 काय आहे तर vapor pressure of pure components दिले काय बघा, अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ केलं त्यांनी X1 X2 मोल फ्रॅक्शन्स घेतले, मग P1 इज इक्वल टू काय येणार X1 इंटू P10, म्हणजे हे P10 काय वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट X1 मोल फ्रॅक्शन आणि P काय ना पार्शल वेपर प्रेशर तेच दिले. तसं P2चं पण असेल कारण दुसरं पण व्होलाटाईल कॉम्पोनंटच आहे. मग P2 इज इक्वल टू काय असेल X2 P02 वरती 0 आहे ते काय प्युअर प्रेशर आहे. वेअर P10 अँड P20 आर द वेपर प्रेशर्स ऑफ प्युअर लिक्विड्स A1 अँड प्युअर लिक्विड A1 आणि A2 रिस्पेक्टिव्हली. जे प्युअर लिक्विडचं प्रेशर असेल ते A1 आणि A2चं आहे आणि पार्शल वेपर प्रेशर ऑफ लिक्विडचं काय असणार आहे तुमचं ते P1 अँड P2 आणि X1 आणि X2 काय आहेत मोल फ्रॅक्शन. समजलं का बघा राउल्ट्स लॉ. काय राउल्ट्स लॉ तर partial vapor pressure of any volatile component becomes equal to काय असतं partial pressure of any volatile component in a solution is equal to total vapor pressure of pure component multiplied by mole fraction. तेच ते फक्त लिहिले आपण याच्यामध्ये इक्वेशन मध्ये लिहिलं. According to Dalton's law of partial pressure, the total pressure P above the solution is. आता डाल्टन्स लॉ नुसार टोटल प्रेशर काय असतं P1 प्लस P2, जे ओव्हरऑल तुमचं टोटल प्रेशर असेल ते. अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ द पार्शल प्रेशर म्हणजे टोटल प्रेशर P अबव द सोल्युशन काय असणार आहे P इज इक्वल टू P1 प्लस P2. मग P1 ची व्हॅल्यू काय P10 X1 प्लस P2 ची व्हॅल्यू P20 X2. जे वरचे जे आपण व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू फक्त इथं काय केल्या इथं पुटअप केल्या बघा P1 प्लस P2 तिथं त्या व्हॅल्यू पुटअप केल्या. त्यानंतर आता तुम्हाला मोल फ्रॅक्शनची डेफिनेशन माहिती असेल मला वाटतं 11thलाच झाले ते. मोल फ्रॅक्शनचं काय असतं X1 प्लस X2 दोन मोल फ्रॅक्शन असतात ते इक्वल टू काय असतं 1 असतं. नेहमी लक्षात ठेवा X1 प्लस X2 इज इक्वल टू काय असतं 1 असतं. दोन मोल फ्रॅक्शनची जी बेरीज असते ती काय असते 1 येत असते. मग आता X1 प्लस X2 इज इक्वल टू 2 येणार. जर X1 ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय येणार तुमचं X1 इकडे ठेवलं हे प्लसमध्ये इकडे गेलं मायनस होणार म्हणजे 1 मायनस X2. X1 इज इक्वल टू 1 मायनस X2. आता हे इक्वेशन तिथं फक्त इथं काढले बघा खाली. सिन्स X1 इज इक्वल टू 1 मायनस X2 कसाला ते कळलं तुम्हाला X1 प्लस X2 इज इक्वल टू 1 असतं. त्यामुळे X1 इज इक्वल टू काय येणार 1 मायनस X2. दिस इक्वेशन कॅन बी रिटर्न ॲज. त्याच्यामध्ये ते व्हॅल्यू पुटअप करा X1 ची काय करणार 1 मायनस X2 तेच पुटअप केली. P इज इक्वल टू P10 इंटू ब्रॅकेट 1 मायनस X2 प्लस P20 X2. इक्वेशन फक्त सॉल्व्ह करा. आता मल्टिप्लाय फक्त करायचं P10 ना आतमध्ये बघा हे रिलेशन. इथं आपण काय घातली 1 मायनस X2 X1 ची किंमत तिथं टाकली ही X1 ची किंमत. मग तिथं काय येणार P10 ना आतमध्ये फक्त काय करा आता मल्टिप्लाय होणार P10 इंटू P1 X0 X2 प्लस P20 X2. त्याच्यानंतर काय आता कॉमन काढायचं याच्यातून X2 कॉमन काढायचं. हे जे X2 आहे ते काय केलं त्याच्यामधून कॉमन काढलं. मग X2 लिहिलं P20 मायनस P10 X2 प्लस P10 हे तुमची व्हॅल्यू येते. बिकॉज इथंपर्यंत इक्वेशन आलं बिकॉज P10 अँड P20 आर कॉन्स्टंट. अ प्लॉट ऑफ P वर्सेस आता याच्यातलं जे P10 आणि P20 आहे ते कॉन्स्टंट आहेत कारण ते प्युअर कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर आहे त्यामुळे ते कॉन्स्टंट आहेत. अ प्लॉट ऑफ P वर्सेस X2 अ स्ट्रेट लाईन ॲज शोन इन फिगर. ते बघूया आपण ग्राफ. स्ट्रेट लाईन येतो ग्राफ. द ग्राफ ऑल्सो शोज द प्लॉट्स P1 वर्सेस X1 अँड P2 वर्सेस X2 अकॉर्डिंग टू द इक्वेशन देर आर स्ट्रेट लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. आता पहिला जो ग्राफ असतो म्हणजे P10 नॉर्मल जो P वर्सेस टोटल प्रेशरचा P1 प्लस P2चा P वर्सेस X2 काय येतो तर स्ट्रेट लाईन येतो. त्यानंतर P1 वर्सेस X1 काढला आणि P2 वर्सेस X2 काढला तर तो ग्राफ काय येतो स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. हा डिफरन्स आहे. आता ग्राफ बघूया मग तुमच्या लक्षात येईल. इथंपर्यंत इक्वेशन वगैरे लक्षात आलं का बघा. आता हा ग्राफ दिलाय बघा. याच्यामध्ये जे P वर्सेस X2 किंवा X म्हणजे मोल फ्रॅक्शन्स त्यानंतर P1 वर्सेस X1 आणि P2 वर्सेस X2 वगैरे हा ग्राफ आहे जो आपण ते बघितले होते. मग आता ह्याच्यामध्ये जो P1चा आणि P2चा जो ग्राफ येतो तो काय असतो पासिंग थ्रू ओरिजिन आणि जो Pचा ग्राफ आहे तो काय असतो फक्त स्ट्रेट लाईन असतो. बाकीच्या दोन्ही स्ट्रेट लाईन असतात पण पासिंग थ्रू ओरिजिन. आता X1 आणि X2च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या काय असणार आहेत तर
1 पर्यंतच असतात. x1 प्लस x2 इज इक्वल टू तुमचं काय यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. मग जर x1 1 असेल तर x2 काय येतं तर 0 येतो आणि x1 1 असेल तर x2 काय येतं तर 1 येतात. इकडे तुम्हाला व्हॅल्यू दाखवले बघा x2 वाढत जातील दाखवले व्हॅल्यू. मग इथं एक तर हे समजलं का बघा तुम्हाला, कारण x1 प्लस x2 नेहमी 1 असतं. त्यामुळे जर x1 1 असेल तर x2 ऑब्व्हियसली काय येणार आहे तुमचं 0 येईल बघा. x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 येणार आहे. जर तुमचं x1च 1 घेतलं तर काय येणार सांगा, x2 काय येईल मग 1 प्लस x2 इज इक्वल टू 1 असणार. हे इकडे आल्यावर काय होईल मायनस होईल. मग x2 काय येईल तर 0 येईल असं असतं. मग जर एक 1 असेल तर दुसरं काय असणार आहे 0 असणार आहे. मग आता तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं, ग्राफ तर आपला पासिंग थ्रू ओरिजिन कुठला येतो आणि पासिंग थ्रू विदाउट ओरिजिन फक्त स्ट्रेट लाईन कुठला येतो. जर तुमचा नॉर्मल पीचा जो ग्राफ असतो पी वर्सेचा तो काय तो नॉर्मल येतो, नॉर्मल फक्त स्ट्रेट लाईन येतो. आणि हे जे डॉटेड लाईनचे दाखवलेत हे काय तर पासिंग थ्रू ओरिजिनचे ग्राफ आहेत. समजले का, कारण हा इथून ही याची ओरिजिन इथून चालू होते, याची ओरिजिन इथून स्टार्ट होते x2ची. P1 ते पासिंग थ्रू काय होतात ओरिजिन होतात पण स्ट्रेट लाईन ग्राफ येतात. त्यानंतर आता खाली बघूया याचं कंपोजिशन दिले तुम्हाला. फॉर P1 0 वर्सेस x2 स्ट्रेट लाईन. P1 0 वर्सेस x2 बघा. आता इथं P1 0 कुठं आहे हे बघा. P1 0 वर्सेस x2 म्हणजे इथं x2 इकडे x2 आपलं वाढत गेले मोल फ्रॅक्शन x2 तर तो काय येतो स्ट्रेट लाईन येतं. मग त्याच्यामध्ये P इज इक्वल टू P0 P1 0 P म्हणजे काय तर P1 0 x2 इज इक्वल टू 0 P इज इक्वल टू P2 0 ॲट x2 इज इक्वल टू 1. तर ह्या ज्या व्हॅल्यू काढलेत ते आपलं जे इक्वेशन आहे ह्याचं राऊल्सचं आपण जे लास्टचं इक्वेशन सोडवलं होतं त्याच्यात ते किमती घालून ह्या व्हॅल्यू काढलेले आहेत. कारण जर तुमचं x2 जर 0 आलं, कारण P पार्शल जे टोटल प्रेशर काय येतं P1 0 येतं ॲट x2 इज इक्वल टू 0. जर x2 0 असेल तर P इज इक्वल टू काय येतं तर P1 0 येतं आणि P इज इक्वल टू P2 0 कधी येतं x2 इज इक्वल टू 1 असेल तर. हे बघा काय दिलं तर ह्या जो P आहे तुमचा हा टोटल वेपर प्रेशरचा P कधी येतो हे P1 0 इज इक्वल टू P1 कधी येतं x2 इज इक्वल टू 0 असेल तर. ऐका बघा तेच आहे P इज इक्वल टू P1 0 कधी असतं तर x2 इज इक्वल टू 0. म्हणजे हे हा तुमची लाईन ही पूर्ण लाईन, कारण P इज इक्वल टू P1 0 आलं म्हणजे टोटल प्रेशर तुमचं P1 0 येत असेल. P इज इक्वल टू P1 0 येत असेल तर x2 काय असतो तर 0 असतो. जर x2 1 असेल तर P इज इक्वल टू काय येतं P2 0 आहे का बघा इथं P2 0. कळलं का. x2 इज इक्वल टू 0 येत असेल, हे x2 इज इक्वल टू 0 येत असेल तर हे काय येतं P1 0 इज इक्वल टू P. आणि जर P इज इक्वल टू P2 0 असेल तर x2 इज इक्वल टू काय x2 इज इक्वल टू काय येतं तर 1 येतं. हा फक्त डिफरन्स आहे तेच लिहिले त्याने x2 इज इक्वल टू 1 आणि हे. मग त्याच्यानंतर आता P1 वर्सेस x1 स्ट्रेट लाईन. आता ही लाईन बघूया, ती लाईन समजली का. त्याच्यानंतरची दुसरी लाईन बघा. फॉर P1 वर्सेस x1 स्ट्रेट लाईन. आता P1 कुठं आहे आता इथं आहे हे बघा. P1 वर्सेस x1 सांगितले ना, P1 वर्सेस x1 म्हणजे ही x1 ही लाईन. मग याच्यामध्ये काय होतं तर तुमचं स्ट्रेट लाईन ती येते आणि त्या स्ट्रेट लाईनमध्ये P1 इज इक्वल टू 0 असतो. P1 इथं हे काय असणार आहे 0 असणार आहे. ह्या फक्त त्या इक्वेशनवरनंच ह्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. ह्या व्हॅल्यूवर काही तुम्हाला जास्त क्वेश्चन पडत नाही. त्यामुळे फक्त ग्राफ लक्षात ठेवा, स्ट्रेट लाईन असतात आणि पासिंग थ्रू ओरिजिन कोणते असतात. मग ते व्हॅल्यू आहेत P1 इज इक्वल टू 0 ॲट x1 इज इक्वल टू 0 P1 इज इक्वल टू P1 0 असणार आहे x1 इज काय असताना काय व्हॅल्यू येतात इतकंच आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर लास्टचं आहे तर P2 वर्सेस x2 लाईन. P2 इज इक्वल टू 0 x2 इज इक्वल टू 0 P2 इज इक्वल टू P2 0 असणार अँड P2 इज इक्वल टू P2 0 कधी असेल x2 इज इक्वल टू 1 असेल तर. हे फक्त इतकंच आहे. याच्यात काय म्हणजे कधी काय असतं इतकंच सांगितले. त्यामुळे तुम्हाला हा कंपोजिशन किंवा हे ग्राफ फक्त इथं काय लक्षात ठेवा ते राऊट्स लॉ आणि आपण ते डेरिव्हेशन काढलं राऊट्स लॉचं ते एक इम्पॉर्टंट आहे. बाकीचं हे कधी काय असतं हे ग्राफचं एवढं हे तुम्हाला इम्पॉर्टंट नाही आहे. पण जास्त इम्पॉर्टंट काय आहे तर तिथं तो लॉ राऊल्स लॉ काय असतो तर तो pressure partial pressure of any volatile component in a solution is equal to vapor pressure of pure component multiplied by mole fraction. त्याच्यावरून हे काढलेला लॉ आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट बघा. composition of vapor phase. The composition of vapor in a equilibrium with the solution can be determined by Dalton's law of partial pressure. आता हे composition vapor phase चं कसं कॅल्क्युलेट केलं जातं. The composition of vapor in equilibrium with solution can be determined by Dalton's law of partial pressure. Dalton lawच्या partial pressure ने ते काय केलं जातं तर कॅल्क्युलेट केलं जातं. If we take y1 and y2 as the mole fractions of two components in the vapor phase.
काय घेतलंय बघा, इथं मोल फ्रॅक्शन्स आहेत. मोल फ्रॅक्शन जे आपण x1 x2 म्हणतो तिथं काय घेतलंय y1 आणि y2. इफ वी टेक y1 अँड y2 ॲज द मोल फ्रॅक्शन्स ऑफ टू कॉम्पोनंट्स इन द वेपर, मोल फ्रॅक्शन ऑफ टू कॉम्पोनंट इन द वेपर, देन P1 इज इक्वल टू काय असणार आहे, y1p म्हणजे p प्युअर कॉम्पोनंट मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन. P1 इज इक्वल टू y1p अँड P2 इज इक्वल टू y2p, where P1 and P2 are the partial pressures of the two components in the vapor and P is the total vapor pressure. कळलं का बघा, फक्त हे कंपोजिशन कसं आहे इतकंच सांगितले. फक्त इथं मोल फ्रॅक्शन जे आपण x1 x2 घेतो तिथं y1 y2 घेतले आणि Pनं त्याला मल्टिप्लाय केले. आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. आता हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, याच्यावर क्वेश्चन पडतो तुम्हाला. एकतर डेफिनेशन्स पडतात, डिफाईन आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन्स, किंवा डिस्टिंग्विश बिटवीन आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन, किंवा गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक ऑफ आयडियल सोल्युशन, किंवा गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॉन आयडियल सोल्युशन असतात असे क्वेश्चन याच्यावर. बघा आता आयडियल सोल्युशन म्हणजे काय असतं, तर द आयडियल सोल्युशन ओबे राऊल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. जर डेफिनेशन लिहायची झाली तर काय लिहायचं, द आयडियल सोल्युशन्स आर द हुज सोल्युशन विच ओबेज, किंवा द सोल्युशन विच ओबेज the Raoult's law over the entire range of concentrations are called ideal solution. असंही लिहू शकता तुम्ही डेफिनेशन्स. काय लिहिणार, आयडियल सोल्युशन्स ओबेज द राउल्ट्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन, किंवा द सोल्युशन विच ओबेज द राउल्ट्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन आर कॉल्ड आयडियल सोल्युशन. जे सोल्युशन राउल्ट्स लॉ ओबे करतात त्यांना म्हणतात आयडियल सोल्युशन. जसं आयडियल गॅस इक्वेशन असतं PV इज इक्वल टू NRT, जे गॅस ते इक्वेशन ओबेज करतात त्यांना म्हणतात आयडियल गॅस. तसंच आहे हे जे राउल्ट्स लॉ ओबे करतात, जो आपण बघितला तो राउल्ट्स लॉ ओबे करणारे जे सोल्युशन्स असतात त्यांना काय म्हणतात, तर आयडियल सोल्युशन. नो हीट इज इव्हॉल्व्ड आर ॲब्सॉर्ब्ड व्हेन टू कंपोनंट्स फॉर्मिंग अँड आयडियल सोल्युशन आर मिक्स्ड. जेव्हा दोन आयडियल सोल्युशन आपण एकमेकांमध्ये मिक्स करतो तेव्हा त्याच्यामधून हीट इव्हॉल्व होत नाही आणि ॲब्सॉर्ब होत नाही. त्यामुळे द एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग इज काय असते, झिरो. मिक्सिंग जी एन्थाल्पी आहे ती झिरो असते, म्हणून काय म्हणतात बघा, डेल्टा मिक्स H इज इक्वल टू झिरो. काय होतं, हीट इव्हॉल्व पण होत नाही आणि ॲब्सॉर्ब पण होत नाही तिथं दोन आयडियल सोल्युशन फॉर्म होताना. त्यामुळे एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग काय असते, झिरो असते. डेल्टा H किंवा डेल्टा मिक्स H इज इक्वल टू झिरो. जे डेल्टा काय वाटतं, चेंज इन एन्थाल्पी, त्याच्यासाठी डेल्टा शब्द, डेल्टा हा तो सिम्बॉल वापरतात, त्रिकोण दिसतो त्याला म्हणतात डेल्टा. देर इज अ नो व्हॉल्यूम चेंज वेन द कॉम्पोनंट्स फॉर्मिंग अँड आयडियल सोल्युशन. तर याच्या उलटं तुम्ही फक्त नॉन आयडियल लिहायचं. आता जे आपण म्हटलं हीट इज इव्हॉल्ड ऑर ॲब्सॉर्ब्ड, नो हीट इज इव्हॉल्ड ऑर ॲब्सॉर्ब्ड, मग त्याच्यामध्ये हीट काय होऊ शकते, नॉन आयडियलमध्ये हीट इव्हॉल्व पण होऊ शकते किंवा ॲब्सॉर्ब पण होऊ शकते वेन मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन्स. तसं आयडियलमध्ये होत नाही असं तुम्ही लिहू शकता. आणि डेल्टा H मिक्स इज नॉट इक्वल टू झिरो, हे तुम्ही डिस्टिंग्विश पॉईंटमध्ये लिहिताना तसं लिहू शकता. त्यानंतर बघा, देर इज अ नो व्हॉल्यूम चेंज वेन टू कॉम्पोनंट्स ऑफ फॉर्मिंग अँड आयडियल सोल्युशन आर मिक्स्ड. एक तर व्हॉल्यूम काय होत नाही, चेंज होत नाही जेव्हा दोन तुम्ही आयडियल सोल्युशन मिक्स करता तेव्हा. दस व्हॉल्यूम ऑफ अन आयडियल सोल्युशन इज इक्वल टू द सम ऑफ व्हॉल्यूम ऑफ टू कॉम्पोनंट्स टेकिंग फॉर मिक्सिंग. आता जो व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम जो तुमचा असतो तो जो तुम्ही घेतलाय तेवढाच. म्हणजे समजा एक आयडियल सोल्युशन तुम्ही 3 ml घेतलंय, दुसरं आयडियल सोल्युशन काय घेतलंय, 3 ml घेतलं. मग दोन्ही काय होणार, 3 ml काय होईल तुमचं 6 ml होईल. मग जो काय होतं तेवढंच राहतं तुमचं. म्हणजे तुमचं रिॲक्टंटचा व्हॉल्यूम किती आहे, 336 आहे. प्रोडक्टचा पण व्हॉल्यूम काय 6 आहे. मग तुम्ही दोन्हींचा डिफरन्स घेतला, चेंज इन व्हॉल्यूम घेतला तर तुमचा काय राहतो, 0च राहतो. कारण 6 - 6 काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणून डेल्टा मिक्स व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम काय राहतो, 0 राहतो. काही त्याच्यामध्ये चेंज होत नाही. नो चेंज इन व्हॉल्यूम वेन टू कॉम्पोनंट्स आर आयडियल सोल्युशनचे दोन कॉम्पोनंट मिक्स केले तर. तसं नॉन आयडियलच्या बाबतीत काय होणार, व्हॉल्यूम तुमचा चेंज होतो. जर रिॲक्टंटचा 6 असेल तर प्रोडक्टचा ॲक्युरेट 6 येत नाही. काही ठिकाणी येऊ शकतं पण काही ठिकाणी येत नाही. जर कधी येतं तर आयडियल सोल्युशन असतील तरच तो व्हॉल्यूम तसा येतो. पण नॉन आयडियल सोल्युशनला व्हॉल्यूम काय येत नाही, सेम येत नाही. समजलं बघा, असं तुम्ही डिस्टिंग्विशिंग पॉईंट लिहू शकता. तिथं काय येणार, डेल्टा व्ही मिक्स इज नॉट इक्वल टू 0. त्यानंतरचं इन अन आयडियल सोल्युशन सॉल्वंट सॉल्यूट अँड सॉल्वंट मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर कम्पेरेबल. आयडियल सोल्युशनमध्ये ही जे इंटरॅक्शन्स असतात, सॉल्वंट सॉल्यूट आणि सॉल्वंट इंटरॅक्शन काय असतात, कम्पेरेबल असतात. त्याच्यामध्ये कम्पेरेबल नसतात नॉन आयडियलमध्ये. त्याच्यानंतरचं आहे बघा, फिफ्थ, द वेपर प्रेशर ऑफ अन आयडियल सोल्युशन ऑलवेज लाईज बिटवीन द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट. वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशनचं जे वेपर प्रेशर असतं कशामध्ये असतं, ऑलवेज लाईज बिटवीन द वेपर प्रेशर ऑफ
प्युअर कंपोनंटचे तिथं असतं ते वेपर प्रेशर. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट परफेक्टली आयडियल सॉल्युशन्स आर अनकॉमन अँड सॉल्युशन्स सच एज बेन्झिन प्लस टोलिन बिहेव नियरली आयडियल. आता हे आयडियल सॉल्युशन फाउंड होणं रेअर केसेसमध्ये आहेत आयडियल सोल्युशन, कारण इझिली ते सापडत नाहीत किंवा कॉमन नाही येते आयडियल सोल्युशन. फक्त एकच दिले बघा, बेन्झिन प्लस टोलिन बिहेव नियरली आयडियल. हे बेन्झिन प्लस टोलिन जे सोल्युशन असतं व्होलाटाईल सोल्युशनचं, बेन्झिन प्लस टोलिन हे जरा आयडियल सोल्युशन फक्त बिहेव करतं, पण जास्त असे आयडियल सोल्युशन्स नाही आहेत. कारण आयडियल सोल्युशनला बघितलं आपण ओव्हर एंटायर रेंज रॉड्सला उभे करायला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये डेल्टा एच हीट ॲब्सॉर्ब पण व्हायला नाही पाहिजे आणि इव्हॉल्व पण व्हायला नाही पाहिजे. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू काय पाहिजे, 0 पाहिजे. डेल्टा व्ही मिक्स पाहिजे 0 पाहिजे. व्हॉल्यूम पण सेम राहायला पाहिजे. त्यानंतर जे आयडियल लाईज बिटवीन काय पाहिजे, व्हेपर प्रेशरमध्ये लाईज पाहिजे. अशा ज्या कंडिशन्स आहेत आयडियल सोल्युशनच्या, जास्त सोल्युशन्स उभे करत नाहीत, त्यामुळं रेअरली असतात. फक्त एक एक्झाम्पल तुम्हाला दिले, बेन्झिन प्लस टोलिन बिहेव नियरली आयडियल. आता हे जेवढे पॉईंट समजले की तुम्ही नॉन आयडियलचं पण लिहू शकतात. नॉन आयडियलचं पहिल्यांदा काय असणार, द सोल्युशन विच डज नॉट ओबे राऊल्स लॉ. काय येणार, द सोल्युशन विच डज नॉट ओबे राऊल्स लॉ आर कॉल्ड नॉन आयडियल सोल्युशन. These solutions do not obey Raoult's law over entire range of concentration. The vapor pressure of this solution can be higher or lower than those of pure component. Pure component पेक्षा vapor pressure काय असतं, higher किंवा lower असू शकतं. The vapor pressure of these solutions can be higher or lower than those of pure component. आता तुम्हाला इथं नॉन आयडियलचे 2 पॉईंट दिले, तुम्ही बाकीचे पण लिहू शकता. Heat is evolved or maybe heat evolved or absorbed किंवा डेल्टा एच मिक्स इज नॉट इक्वल टू 0. त्यानंतर व्हॉल्यूम कॅन बी चेंज. ते जे आधीचे पॉईंट्स झालेत ते तुम्ही तर त्याच्या नॉन आयडियलसारखे लिहू शकता. समजलं का बघा तुम्हाला आयडियल आणि नॉन आयडियल सॉल्युशन. आता आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चरला याचा पुढचा पार्ट आपण स्टडी करूया. थँक्यू.